नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पैशांचा पाऊसच पडला। अनेक ठिकाणी पैसे वाटपाचे प्रकार झाले अशी चर्चा आहे। यातील अनेक घटना समोर सुद्धा आलेल्या आहेत, उघडकीस सुद्धा आलेल्या आहेत। तर कुठे कुठे या सगळ्या घटना घडल्या त्या बघूयात। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा या नगरपंचायत मतदान प्रक्रियेदरम्यान पैसे जप्त करण्यात आले। 49,500 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या। मतदान केंद्राजवळ एक व्यक्ती पैसे फेकून पळून गेल्याची प्राथमिक माहिती आहे। पैशांचं बंडल पोलिसांनी जप्त केलंय। निवडणूक प्रशासनासह पोलीस या सगळ्याची चौकशी करतायत। ही पुढची दृश्य बदलापूरची आहेत। बदलापूरमध्ये 2 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। बदलापूर पूर्वेच्या होली क्रॉस शाळेसमोर एक इसम पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये 2 लाखाची रोकड घेऊन जात होता। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्याला हटकलं। त्यानंतर या व्यक्तीनं उडवाउडवीची उत्तर दिली। दरम्यान ही रोकड मतदारांना वाटायला आणली होती का याची पोलीस चौकशी करतायत। तर पुढची ही दृश्य तुम्ही बघताय बीडमधली। बीड शहरामध्ये मतदान केंद्राजवळ उमेदवाराचे नातेवाईक पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। हे पैसे कोणत्या उमेदवाराकरता वाटले जात होते किंवा कोण वाटत होतं याबाबत अजून माहिती मिळू शकलेली नाही। कुठे किधर आहे? ही पुढची दृश्य नांदुरामधली आहेत। नांदुरामध्ये प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवारांचे नातेवाईक मतदारांना थेट पैसे वाटप करतायत। त्याचा व्हिडिओ समोर आलाय। निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।